महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। दिवसेंदिवस शर्यत क्षेत्र मोठ्या उंचीवर जात आहे, पण शर्यतीच्या मैदानावर बऱ्याच वेळा गडबडीत बैलांना दुखापत होत असते। अशा वेळी काय केले पाहिजे तर जखमेवरती लावण्यासाठी खोबरे तेलामध्ये मिक्स करून लावता येणारे औषध आज डॉक्टरांच्या माहितीने तुम्हाला सांगत आहोत। तुम्ही देखील तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने योग्य ते औषध वापरू शकता। या औषध कंपनीने चॅनलला कोणतीही स्पॉन्सरशिप दिलेली नाही। आज ज्या डॉक्टरांची मुलाखत आहे त्यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यांना देखील तुम्ही फोन करून अधिक माहिती घेऊ शकता व तुमच्या दावणीची अडचण दूर करू शकता। पाहूया अधिक माहिती डॉक्टर निखिल भोकरे कुंभोज यांच्याकडून। नमस्कार मंडळी, आज खिलार महाराष्ट्राच्या शान चॅनलच्या माध्यमातून आपण आज डॉक्टर निखिल भोकरे आपल्या सोबत आहेत। आज शर्यत क्षेत्र जर तसं पाहायला गेलं तर क्रिकेटला जेवढं व्हॅल्यू किंवा क्रिकेट जेवढ्या उंचीवर आहे तशाच उंचीवरती शर्यत क्षेत्र हे बऱ्याच खेळांना मागे टाकत पुढे जाताना आपल्याला दिसत आहे। कारण नियम असतील, अटी असतील, या सर्व गोष्टींचं पालन करत खिलार पालक, बैलगाडा मालक आणि छकडी शर्यत असेल किंवा प्रत्येक भागातली शर्यत असेल तो प्रत्येक जण काही ना काही पुढे जाताना आपल्याला दिसत आहे। पण या सगळ्या गोष्टी करत असताना देखील काही समस्या या शेतकऱ्यांना भेडसावत असतात। डॉक्टर, आता शर्यत क्षेत्रामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना बऱ्याच काही अडचणी येतात। सर्दी होणं, लिगामेंटचा प्रॉब्लेम किंवा खुराक किंवा पळायला कमी येतोय किंवा त्याचं डाएट असेल, तर आम्हाला या सर्व गोष्टीबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती घ्यायला नक्कीच आवडेल। कसं आहे, शर्यती क्षेत्रात बैल जर करायचा झाला आणि त्या तयार केल्यानंतरचा हा येणारा प्रॉब्लेम की बैलाला सर्दी होणे, त्या सर्दी यातला एक घटक तुम्हाला म्हणजे सर्दी या विषयावर तुम्हाला सांगतो काय आहे की सर्दी जे कशामुळे होते बैलाला, की आपण बैल जे आहे सारखं वारंवार धुणे, वारंवार धुतल्यामुळे काय होते बैलांच्या अंगावर एक नॅचरल कोट असतो, तो नॅचरल कोट कमी होतो। त्यामुळे बैलाला फंगल होणे किंवा कातडीवरती जखम होणे, तिथं आग सुटणे, बैलाला हा आजार ज्यावेळी चालू होते त्यावेळी त्याची पूर्ण बॉडी पण कमकुवत होत चाललेली असते। त्यामुळे बैलाला सर्दीचा प्रॉब्लेम हे जास्तीत जास्त प्रमाणात राहतो। आणि सर्दीच्या प्रॉब्लेममध्ये कसं होतं आहे, वरून काहीतरी पाजलं जातं, वरून काहीतरी पाजल्यानंतर समजा पाजताना श्वसन नलिकेत थोडं त्याचा भाग जर गेला तर ते छातीमध्ये गेल्यानंतर त्याला कफ झाल्याशिवाय बाहेर पडता येत नाही। त्यामुळे छातीत इन्फेक्शन होणे, मग छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर काय होतं की त्यात दम कमी भरतो बैलाचा, म्हणजे काय होतं ह्यात हवा कमी बसते। तसं आपण म्हणतोय पळणाऱ्याला जनावराला काय पाहिजे, छाती पाहिजे, छाती मोठी पाहिजे। कशासाठी मोठी पाहिजे की तेवढी त्याच्यात ताकद पाहिजे छातीत, तेवढा श्वास रोखून धरायची, तसं ते त्याच्यात पूर्णपणे कमी होते। मग सर्दी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, ओला चारा थोडा कमी वापरला पाहिजे, ऊसाची वैरण शक्यतो करून न वापरावी। परत जर म्हणला तर जास्त करून सुका चारा वापरावं बैलांना। आणि जे पळून आल्यानंतर पाणी करतात ते तेवढं आपल्याला म्हणजे पटत नाही, पाणी करू नये। त्या वाटणीचं त्याच्या जिभेवरली आणि तोंडाखालची जी लाळ आहे ती एकदम घेऊन त्याच्या कपाळाला लावून टाकावी। त्याचं बॉडी टेम्परेचरला ते मेंटेन असतं, गार टाकल्यामुळे पण बैल व्हायबल होऊ शकतो, पण बॉडी मेंटेनसाठी ते त्याच्या बॉडी टेम्परेचर मेंटेनच असतं ना लाळीचं आणि त्याचं, त्यामुळे ती मॅच होऊन जाते, बैल पण शांत होऊन जाते सरळ। मग घरी आल्यानंतर तुम्ही त्याची पाणी करा, हे एक तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्दीच्या क्षेत्रातलं। डॉक्टर, आता जसं सर्दीचं सांगितलं तसं आता त्याच्यामध्ये तुम्ही वैरणीचा उल्लेख केला की बाबा ओली आणि सुकी याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही ते म्हणजे प्रमाणात घातली पाहिजे। पण आता एक जर तसं पाहायला गेलं तर कदाचित म्हणजे या सर्व मध्ये डाएट पण एक प्रकारे महत्वाचं आहे। मग डाएट कसं त्याने मेंटेन केलं पाहिजे? आता कसं झालंय तिथे शर्यत क्षेत्रात म्हणलं तर पहिला जास्तीत जास्त करून म्हैसूरी बघायला भेटत होती। कराड, सातारा, पुणे, मुंबई या साईडला कंपल्सरी म्हैसूरी बघायला भेटणार, पण तिकडे पण एवढा या चॅनलमुळे पण म्हणा प्रसार झाला आहे, जे ते सगळे जातीवंत बैल आणायला लागलेत। ह्या बैलाचा हा वासरू आणले, ह्या बैलाचा आहे, त्या बैलाचा आहे, असं तिकडल्या ठराविक शेतकऱ्यांच्यात म्हणा लोकांच्यात म्हणा पण चालू झाले। आणि खिल्लारमधली बैल आता तिथं आता बघण्यास मिळाला आले कराड, सातारा, पुणे विभागात, ठीक आहे। तर ह्या डाएट जर म्हणला पहिला म्हैसूरी बैलांना कसं होत होतं की नुसता डाळ घालायचे लोक, आपलं उडीद डाळ भिजवायचे घालायचे, की त्यांना सूट होत होतं, कारण तिकडल्या भागात पण त्यांना डाळ ठेवतात शक्यतो करून, त्यामुळे इकडे पण सगळी डाळ ठेवू लागले। काय घालतं बैलांतर डाळ घालतं, ते भिजवून घातलेलं जातं, त्यामुळे काय होते बैलांना सर्दी पण थोडीफार त्याच्यामुळे पण होऊ शकते।
पोटात थंडी पण होऊ शकते. त्यामुळे काय आहे, आपण जे आता तुम्ही खिल्लार बैल ह्यात वापरू लागला आहे, त्यामुळे त्यांना डाएट काय दिलं पाहिजे, प्रथम म्हणजे सातू दिलं पाहिजे, शेंगपेंड दिलं पाहिजे, थोडंसं हरभरा, मटकी आणि आपण हुलगं वगैरे ते म्हणतो हे थोडंफार असा त्यांचा डाएट जरी असला तरी पण सगळ्यात एक नंबर. कारण सातू जे आहे, सातू काय करते, सातू म्हणजे पैलवानाचा खाण्यातला बदाम असल्यासारखा आहे. कायम जनावराला असं चंचल ठेवणार सातू, हा काम करते, सातू काम करते. दुसरं हरभरा काय करणार आहे, हरभरा आणि शेंगपेंड म्हणा, आपलं डाळ असू दे, ते काय करणार आहे, शक्यतो करून पायातली ताकद वाढवणार आहे. ताकद वाढवण्यासाठी हरभरा वगैरे मदत करतो चांगलं. प्लस मटकी पण आपण सांगितली त्यात थोडी वापरत जा. मटकीनं काय होणार आहे, बैलाच्या अंगात खुमखुमी राहते. ह्या सगळ्या गोष्टी जे आता मी सांगत आहे ती सगळ्या पळायला उपयोगीसाठी आहेत. खुमखुमी पण राहते आणि अंगात ताकद वाढवायचं म्हणलं तर ते हुलगं वगैरे ते हे जे बाकीचं आहे हे तुम्ही देऊ शकताय. डाळीनं फक्त काय होणार आहे, शरीर चांगलं येणार आहे, बैलात मजबूतपणा दिसणार आहे. बैल पण 3 फेऱ्याचं काम करायला लागते. तेवढं काम करून आणि बैल ठणठणीत राहायला पाहिजे. अजून किती पळून मालकाला विचारायला पाहिजे. अशी कंडिशन जर राहायची जर असली बैलाची तर हा खाना वापरायला लागणार. डॉक्टर, खरं तर हा डाएट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल सर्वांसाठी. आता एक गोष्ट जर पाहिली तर आम्ही शर्यत क्षेत्रामध्ये बैल सुट्टी करणं असेल किंवा 3 फेरे करणं असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणू, पशुवैद्यकीय तुमच्या त्या भाषेमध्ये लिगामेंट्स किंवा पायाच्या अडचणी अशा बऱ्याचशा निर्माण होत असतात काही ना काही. तर मग यापासून काय काळजी त्यांनी कशी घ्यावी मग याबद्दल? यावरून काळजी जर म्हणला तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, भरपूर आजारा जास्त मला जी बैलं जी भेटली इकडल्या भागात ती सगळी लिगामेंट प्रॉब्लेम, लिगामेंट ट्रेस झाले, छातीत भरले, आकडले, चमकले, हाच प्रॉब्लेम जास्त येतो बैलांना. हे कशामुळे प्रॉब्लेम होते, एक तर बैलांना व्यायाम कमी पडते, ठीक आहे. दुसरी गोष्ट जर म्हणला तर आज बैल पळाला कसं असते लक्षात ठेवून घ्या. 4 दिवस बैलाला तुम्ही गॅप दिलेला असता फेरा काढायच्या पहिला. 4 दिवसानंतर तुम्ही फेरा काढला. आज बैलाला फेरा काढला की तुम्ही काय करता, आज बैल आपला भरपूर पळाला, 4 दिवस बांधून राहू दे म्हणजे पूर्ण तो क्लिअर होऊन जाईल. मग त्यात पेन किलर तुम्ही देता करता. पण अशा टायमाला काय होतं, कसं होतं, आज बैल पळला की दुसऱ्या दिवशी न बांधून घालता त्याला परत तुम्ही चालवा. त्यामुळे काय होणार आहे, आदल्या दिवशी पळून वगैरे त्यांनी त्याची छातीत शीर वगैरे कुठंतरी गुंतली असेल किंवा आकडली असेल की दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्यावेळी चालवता त्यात ती रिकवर होऊन जाते, पूर्ण क्लिअर होऊन जाते आणि बैल तुमचा पूर्ण मोकळा होतोय, नॉर्मल होतोय, ठीक आहे. तिथून पुढं मग तुम्ही बसवलं तर हळूहळू चालते. त्यांचं पण कसं आहे, सेम आपल्यासारखंच आहे. आपण चेस्टचा व्यायाम करायला आज एका दिवस जिमला गेलं, भरपूर चेस्टचा व्यायाम केला आणि दुसऱ्या दिवशी घरात झोपून राहिलं तर तिसऱ्या दिवशी आपला हात तोंडापर्यंत येत नाही, एवढी कळ येते, पूर्ण हे सगळे आपलं जाम झालेलं असते. सेम त्यांचं पण तसंच असते. बाबा आज बैलाला तुम्ही व्यायाम दिला, फेरा टाकला, फेऱ्याला पळायचं म्हणजे काही जोक नाही. बैल पूर्ण मनापासून ताकद लावून बैल पळत असतो, त्यावेळी ते स्वतःच्या जीवाची पर्वासुद्धा करत नाही. मग आपण दुसऱ्या दिवशी ही काळजी घेतली पाहिजे. काय केलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी बैल परत सोडायचा, भले आऊत घालायला लागू दे, आऊत घाला, थोडं घाला, अर्धा तास 15-20 मिनटं घाला, मोकळं होण्यापुरतं. बैल एखादा पूर्ण गरम होऊन शांत झाला पाहिजे, असं थोडं आऊत घाला किंवा चालवून आणा भरपूर. एवढं केलं म्हणजे पूर्ण लिगामेंटचा तुम्हाला त्रास येणार नाही, बैल कुठं चमकणार नाही, बैल कुठं आकडला जाणार नाही, असं सगळं आहे. आणि ह्या आजारावर ज्यांच्या कोणाचा जरी झाला असला यात पण कदाचित कसं होते, तास बदलतात बैल, त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकते. त्यावेळी तुम्ही काय म्हणजे आपल्याकडे कसं एक लिगामेंटवरली म्हणा एक स्पेशल थेरपी आहे, आपण जर म्हणजे अभ्यास करून ते इंजेक्शन म्हणजे आपण असं वापरलं गेलेलं आहे. त्यावरून काय करतो आपण त्याच्या फऱ्यामध्ये म्हणा किंवा असं पूर्ण जिथं ती प्रॉब्लेम येतो तिथं आपण डायरेक्ट औषध आपण सोडतो. त्यामुळे ती पूर्ण फऱ्याचा असू दे अगर छातीत असू दे पूर्ण प्रॉब्लेम पूर्ण क्लिअर होऊन जातो. आणि आज एक दिवस इंजेक्शन केलं की तिथून पुढचं दिवस जे ते आम्ही होमिओपॅथीवर ठेवतो. जरी बाबा सायकोलॉजिकली जरी डिस्टर्ब असला तरी पण त्यातून रिकवर व्हायला पाहिजे असं त्याची आम्ही काळजी घेतो. आणि त्याप्रमाणे आपण एक थेरपी केली, त्याप्रमाणे ट्रीटमेंट करून देतो. त्या ट्रीटमेंटसाठी तर भरपूर बैलं आपल्याकडनं येतात. पण हे होऊ नये म्हणून पण आपण तुम्हाला आधी जे सांगितलं हे तुम्ही काळजी घेत चला. आणि बैलांना भरपूर व्यायाम द्या. जेवढं तुम्ही व्यायाम द्यायला तेवढं बैल तुमचा चांगला पळणार आहे. आणि कसं आहे, एकदा बैल रूटवर घेऊपर्यंत, एकदा तुमचं मैदान वगैरे त्यांनी चालू झालं की ते सलग असतात. 4 दिवसांनी आहे, 5 दिवसांनी आहे, अशा टायमाला तुम्ही 2-3 किलोमीटर हातात धरून चालवून आणा, चालतंय. पण जर आपला बैलाला गट पण निघत नाही, गट पास होत नाही, सेमी निघत नाही, त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे तर
शक्यतो करून बैलाचा तेवढा स्टॅमिना वाढवून घेतला पाहिजे. त्याचं कुठं काय चमकलं वगैरे ते असेल तर हे केलं पाहिजे. एवढं त्या लिगामेंट बाबतीत तुम्हाला सांगतो. डॉक्टर, आता एक गोष्ट जर पाहायला गेली तर आज प्रत्येकाच्या दावणीला आज शर्यतीचा बैल आहे, पण आज कधी कधी अडचणी अशा निर्माण होतात की बैल सुट्टी झाला, अर्ध्या ह्याच्यानंतर पुढच्या शेवटच्या टप्प्याला कमी पळतोय किंवा तिथं त्याचा स्पीड वाढला पाहिजे. खरं तर हा प्रश्न मी विचारणं चुकीचं आहे. आपण असं म्हणूया की बैल हा पळतो त्याच्या अंगभूत गुणांनी पळत असतो, पण आज तरी पण आज आम्हाला आमच्या बैलाचा स्पीड वाढवण्यासाठी आम्ही काय स्पेशल तिथं असं किंवा काय तुमचं मार्गदर्शन आहे त्यावर? स्पेशल म्हणलं तर कसं आहे, जनावरांच्या स्पीड वाढण्यासाठी म्हणलं तर स्पेशल म्हणलं तर व्यायाम आहे. जो कोणी व्यायाम घेईल, ज्याचा कोणाचा स्टॅमिना वाढणार, तो 100% शेवटपर्यंत टिकणार. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही मी जे मगाशी सांगितलं डाएट, डाळ वगैरे न देता सातू, मटकी, हरभरा हे अशी त्यांना द्यावी. देताना पण तुम्हाला सांगितले काय काळजी घ्यावं, यात थोडं कडबा कुट्टी घालून द्यावं, जेणेकरून बैलाचं पोट बिघडणार नाही. आणि जेवढी पोटाची कंडिशन चांगली असेल तेवढा जास्त बैल पळत असतो, तेवढा बैल जास्त फ्रेश असतो. त्यामुळे त्याला फ्रेश राखण्यासाठी तुम्ही त्याचं पोटाची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे स्पीड वाढण्यासाठी ह्या पोटाचं डाएट पण तुम्हाला जे सांगितलं ते पण महत्त्वाचं आहे. वाळा चारा वापरला पाहिजे. तिसरी जर गोष्ट म्हणला तर तुम्हाला सांगायचं म्हणजे जे आता सांगितलं तुम्हाला की आज बैल पळला, फेरा काढला तुम्ही की आणून परत 4-5 दिवस बांधून न ठेवता परत 2 दिवस त्याला चालवणे. त्यामुळे पूर्ण बैल पूर्ण रिकवर होत असतो आणि पुढल्या व्यायामासाठी आणि परत तो तेवढा तयार झालेला असतो. हे एवढं जरी केलं तरी पण 100% बैलाचं स्पीड वाढणार. आणि स्पीड वाढण्यासाठी एवढं तुम्ही स्वतः मेहनत करायला लागते. त्याला कुठलं काय इंजेक्शन वगैरे न देता तुम्ही हा आपल्या घरगुती पद्धतीनं चांगलं खाणं द्या, चांगलं व्यायाम घ्या आणि स्पीड वाढवू शकता. डॉक्टर, आता मला एक थोडंसं अगोदरच्या प्रश्नाकडे परत जायचंय. आता समजा या मुलाखतीच्या माध्यमातून काही जणांना लिगामेंटचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तुम्हाला फोन करून तुम्ही त्यांच्या गोठ्यावर जाता का त्यांना इकडं आलं पाहिजे, त्याबद्दल काय म्हणजे आपण त्यांना सांगूया? आता कसं आहे, आपण ट्रीटमेंटला जातो, कोणाला इकडे यायचं होतं पण होत नाही, त्यासाठी आपण ट्रीटमेंटला जातो आहे बाहेर. पूर्ण इकडं कराड, सातारा, पुणे, मुंबई, संभाजीनगर, नाशिक इथंपर्यंत आपण ट्रीटमेंटला गेलो आहे. इकडं अलिबाग, चिपळूण साईडला म्हणा, इकडे कर्नाटकात भरपूर लांबपर्यंत आपण ट्रीटमेंटसाठी गेलो. ज्यांना कोणाचा त्रास आहे तिथं जाऊन आपण बैल असू दे, गाय असू दे, आपण बरी करून दिल्या. रिझल्ट पण चांगला आहे आपला. परत जर कोणी इकडे जर येणार असेल तर इकडे येण्यापूर्वी त्यांचं मी बैल कसं आहे, तिकडं चोळणारा माणूस आम्हाला खालून जुना माणूस आणायला लागतो आहे, बाबा जाणकार माणूस आणायला लागतो. त्यामुळे बैल जर इकडे घेऊन आलं तर आमच्या दोघांच्या सल्ल्यानं, माझ्या सल्ल्याने आणि ते चोळणाऱ्या सल्ल्याने, बाबा असं केलं की असं काय होईल, हे असं केलं तर काय होईल, बैलाचा नेमका प्रॉब्लेम कुठं आहे, ह्यात पण दोन्ही पद्धतीत झालं. जसं प्रदर्शनला डॉक्टर पण पाहिजेत आणि जाणकार पण पाहिजेत, सेम असंच ही पोझिशन इथे येत्या. बैल जर इथं आला की आम्ही डॉक्टर पण होतोय, पुढला माणूस जाणकार पण असतो. दोघांच्या सल्ल्यानं बैलाचा फॉल्ट कुठं आहे बघायचा, ते फॉल्ट आपण इथं आल्यानंतर बैल काढून देतो. चोळायचा असू दे, मग इंजेक्शनचा असू दे, किंवा कुठलं त्याचं होमिओपॅथीच्या गोळ्या असू देत. बैल एकदा इकडं आमच्या इकडं आला की पूर्ण आम्ही व्यवस्थित त्याला बघून, त्याचं लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे, छातीत भरला आहे, कुठं आकडला आहे, कुठं चमकला आहे, किंवा अजून बाकीचं काय प्रॉब्लेम आहे, बाहेर जातो आहे, सायकोलॉजिकल डिस्टर्ब आहे, इथं आल्यानंतर सगळं बघून घेतो आम्ही आणि त्या पद्धतीनं इथं इलाज केला जाते आणि बैल रिकवर करून दिला जातो. डॉक्टर, आता तसं म्हणजे आता आपण हे विचारतो, पण एक आम्ही आमच्या माहितीसाठी एक असा प्रश्न विचारतो. आता शर्यतीचे जवळपास एक 7 ते 8-9 प्रकार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, किंवा महाराष्ट्रातलेच म्हणूया आपण. तर त्याच्यामध्ये आता समजा आरत परतची शर्यत एक वेगळी, किंवा छकडी शर्यती पट्टा पद्धती वेगळी, पुणे जिल्ह्यात जी बैलगाडा चालती ती वेगळी, इकडे आजराला चालती चंदगड भागामध्ये, राधानगरीमध्ये चिखलगुट्टा ती वेगळी. तर आत्ता आपण हे जे चर्चा केली, सर्दी असेल, लिगामेंट प्रॉब्लेम असेल, डाएट असेल, त्या शर्यतीच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये ज्या अडचणी त्या मालकांना येतात, त्या सगळ्या शर्यतीचे जे प्रकार आहेत त्या सगळ्यांना सेम येतात का प्रत्येकाला त्याच्या शर्यतीच्या प्रकारानुसार वेगळं? किंवा समजा आपण असं म्हणूया, डांबरीवरती पाळणाऱ्या बैलाला कदाचित नखीचा काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, तर या वेगवेगळ्या अडचणी येतात का सगळ्यांच्या ह्या समस्या सेम असतात? म्हणजे शक्यतो करून लिगामेंटच्या म्हणा किंवा हे म्हणा सेमच येते. कारण डांबरीवर जसं बैलाला प्रॉब्लेम येतोय पायाचा, सेम तसंच इकडं काय असते, भरळीचं रान आणि कटनाचं रान असं 2 प्रकारचं रान असते. मग कटनाच्या रानाला पळल्यानंतर शक्यतो करून बैलांना प्रॉब्लेम येतो.
तसं आमच्याकडे कसं डांबरीवर पहिलं पळतात, पण काय करतात बैल आमचे जास्त व्यायाममध्ये असतात, भरपूर त्यांना व्यायाम दिला जातो आणि बैल आज पळला की दुसऱ्या दिवशी बांधून घालत नाहीत कोण, 100% चालवतात. त्यामुळे इकडल्या भागात कसं एवढं प्रॉब्लेम येत नाही, क्वचित कुठंतरी येतो. पण इकडल्या कसं होतं, मगाशी तुम्हाला बोललं तसं, आज बैल पळला की दुसरं परत नाही म्हणा तर एक 4 दिवस बैल बांधून असते. त्यामुळे ते प्रॉब्लेम येतो, जकडणे, आकडणे, चमक भरणे असं. मग सगळ्यांसाठी जर म्हणलं तर हे सेमच आहे, डाएट पण हा सेमच आहे. फक्त यात राहिलं काय, व्यायाम. जरा कराड सातारा भागात कसं व्यायाम थोडं कमी घ्यायला लागते, आरतपुराच्या ठिकाणी जरा जास्त घ्यायला लागते. ताकदीचा व्यायाम म्हणलं तर तेरबंडी वगैरे साईडला इकडे गेलं तर ताकदीचा व्यायाम घ्यायला लागते. इचलकरंजी साईडला गेलं तर लाकूड शर्यत असते. त्यामुळे आपण प्रत्येकाचा व्यायाम वेगवेगळा असतो, त्या पद्धतीने आपण व्यायाम करून घेणे. डॉक्टर, आता त्या डाएटच्या संदर्भात अजून एक असा प्रश्न मला विचारायचा आहे की शिजवलेलं अन्न आपल्या बैलांना ह्यांना देणं हे कितपत योग्य अयोग्य असं म्हणतात काही जण की शिजवलेलं अन्न हे नाही चालत आपल्याला. तुम्ही ऍक्च्युली मगाच्या एका भागामध्ये मागच्या थोडीशी माहिती दिली, पण शिजवलेलं अन्न आपण द्यावं का नाही द्यावं? शिजवलेलं अन्न जरा त्यांना पोट बिघडण्यास मदत करते, त्यामुळे चालत नाही शिजवलेलं अन्न द्यायला. पण कसं आहे, देऊ शकताय तुम्ही शिजवलेलं अन्न, पण कसं देऊ शकताय, सगळ्या भरड्यामध्ये मिक्स करून थोडं त्यात कुट्टी घालून, कडबा कुट्टी असू दे, वाळी काय पण तुमची वैरण असू दे, ती घालून तुम्ही देऊ शकताय. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कारण शक्यतो करून बैलाचं रवत फिरत राहणार आहे. बैल रवतीसोबत भरडा परत बाहेर येणार, खाल्लेलं सगळं त्याच्या अंगाला लागणार आणि रवत झाल्यामुळे त्याला पोटाचा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बरं, त्यात फक्त शिजवलेलं अन्न असं डायरेक्ट ठेवणे हे चुकीचं आहे, मान्य करतो आपण, पण सगळ्यात मिक्स करून म्हणला तर काय हरकत नाही द्यायला. डॉक्टर, आता मगासपासून आपण चर्चा करतोय की डाएट असेल, काळजी असेल, बाकीच्या लिगामेंट प्रॉब्लेम असेल, पण आज म्हणजे एक शेतकरी एक गोष्टीकडे कायम म्हणजे त्याचा अभ्यास त्या प्रश्नाच्या आजूबाजूने कायम चालू आहे की निवड कशी करायची. आम्हाला प्रत्येकाला वाटतं की माझा बैल बकासूर सारखा पळावा, माझा बैल सोन्या 50-50 सारखा पळावा की अजून ह्याच्यासारखा पळावा. पण सगळ्यांच्या दावणीला ते घडून येणं याच्यासाठी कदाचित ही निवड प्रक्रिया खूप महत्वाची आहे. तर याच्याबद्दल तुमच्या दृष्टिकोनातनं काय, आपण कसं करूया निवड? म्हणजे आता बकासूर जर बैल बघायचा जर झाला तर तो बैल गावठी आहे, ठीक आहे, पण त्यात एवढा पळ आहे, त्या पळामागचं पण काहीतरी कारण आहे. तसंच सोन्याचा सहा आहे, तो पूर्ण आपल्याकडल्यासारखा जातीवंत बैल आला, त्याचं पण बॉडी स्ट्रक्चर बघा कसं आहे. या बैलांचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते एकदम फिट आहे. भले यात जात मॅटर करत नाही, पण बॉडी फिटनेस मॅटर करतो. बॉडी फिटनेस ही एक नंबर आहे ना दोन्ही पण बैलांची. सेम तसंच तुमच्या बैलांची बॉडी फिटनेस पाहिजे. एकांची भरपूर जाड आहेत, काय असं बोलणं एवढं एक बैल जाड आहेत. त्यामध्ये पण आता बघा मॅटर कसा विषय येऊ, ह्यामध्ये पण सिमेंटचं जेवढं वासरू आहे, काय म्हणतोय का, सिमेंटचं वासरू जे आहे ते फक्त दात लावायच्या रटामध्ये आलं की तेवढंच पळते. त्यावेळेस मालकाला गुलाल देणार, मालक सगळे एकच म्हणणार माझा वासरू असा आहे, आदतमध्ये भरपूर पळाला पण पुढं पळाना. हे जे म्हणतात हे कशामुळे होते, हे सिमेंटचं वासरू जे आहे जोपर्यंत त्या वासराला डोक्यात येत नाही काय नाही, ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही, तोपर्यंत कधी आदत असतं. ते आदतमध्ये वासरू 100% सिमेंटचं पळणार, पण तिथून पुढचं त्याला निभत नाही, तिथून पुढे बैल 100% पळत नाही. पण तेच जर वळूकडून गाभ लागलेलं वळूकडून झालेलं जे वासरू आहे 100% आदतला थोडं कमी पळेल, पण ओपनला चांगला तयार होणार, चांगला बैल पळणार, दुष्यात पळणार, म्हणजे शक्यतो काय 100% शेवटपर्यंत टिकून राहणार, नाद मालकाचा पूर्ण करून देणार. पण सिमेंटचं वासरू शक्यतो करून माझ्या हिशोबाने तर माझ्या एवढ्या बघण्यात आणि अभ्यासात तर आदतमध्ये तेवढंच पळाल्यात, परत मग 5व्या दात पडल्यानंतर 6व्या दात पडल्यानंतर पळाल्यात, असं झालेलं. डॉक्टर, आता हा सिमेंटचं वासरू पळेल नाही पळेल, कधी पळेल, काय पळेल याबद्दल सांगितलं. त्याच्याच जोडीला एक मला विचारावं असं वाटतं, आज तसं पाहायला गेलं तर आपण म्हणतो की बाबा हे आपल्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे, तर या भागामध्ये जे आपले गोवंश जन्माला आलेत, कारण तिथलं वातावरण ते तसं होतं, त्यामुळे कदाचित निर्मात्याने, सृष्टी निर्मात्याने, निसर्गाने ती तशी तयार केली. पण आज काय होतंय, म्हणजे आज तसं ते प्रमाण कमी झालंय असं पण म्हणूया आपण. कदाचित शेतकरी शिकला, त्यालाही त्यातली आयडिया आली. हल्लीकर किंवा म्हैसुरी जे आपण म्हणतो की ती वासरं घेण्याचं कदाचित स्वस्त पण मिळतात ते, किंवा अजून काही कारण असेल ते घेण्यामागे आपण स्वस्त भेटतात असं म्हणूया कदाचित. मग शेतकऱ्यांचा कल खिलारपेक्षा हल्लीकर म्हैसुरीकडे काही मागच्या काळामध्ये जास्त होता, पण आता ते पूर्णपणे खिलारकडे वळालेले आपल्याला कदाचित आपण म्हणूया की ते येतात किंवा आलेत. तर त्याच्यातला फरक आपण काय करूया म्हणजे शर्यतीच्या दृष्टीने. आता तुम्ही सांगितलं की बाबा सिमेंटचं
आदतमध्ये पळेल, पण जर जातीवंत असेल तर ते तुमच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत साथ देईल. तर याचा कसा आपण फरक सांगूया की ते त्या भागातलं वासरू आपण इकडे आणून पळवतोय, काहीतरी इफेक्ट वातावरणाचा तर नक्कीच होत असेल. तिथलं हल्लीकर म्हैसूर ज्या भागामध्ये आहे त्या भागातलं आणि आपलं वातावरण तर नक्कीच सेम नाहीये. ज्या त्या भागात ज्या त्या जातीचं वासरू चालते सेम तसंच आपल्या भागात खिल्लार चालते तर का खिल्लार चालते. पूर्वी लोक जास्त म्हैसूरी स्वस्त पण मिळत होते आणि मेन म्हणजे म्हैसूरींची तब्येत जी आहे ती शेतकऱ्याचं मन खेचून घेत होती. खिल्लारपेक्षा जास्तीत जास्त लवकर म्हणलं तर म्हैसूरीला तब्येत येते. आता शर्यतीचा बैल घ्यायचा म्हणल्यावर लोकांच्या डोक्यात कसं असते, बैलाचं कान लहान पाहिजे, छाती चांगली पाहिजे, पोळी अजिबात नको. तर हे सगळं कशात आहे, म्हैसूरीत आहे. लगेच लोकांना उठून दिसतं बाबा ह्याला छाती जास्त आहे, पोळी कमी आहे, एकदम गळा एकदम आहे, जातच त्याची तशी असते. ठीक आहे. आणि त्यात त्याचं बॉडी एकदम सगळं फिटनेस म्हैसूरी तुम्हाला एकही असं दिसणार नाही की बाबा कसा पण वाढला आहे आणि काय पण झाला आहे. शक्यतो करून ती सगळी बॉडीसारखी असं स्ट्रक्चरमध्येच दिसणार. त्यामुळे शेतकऱ्यांचा पहिला कल जास्त म्हैसूरीवर होता. पण जसं आता खिल्लार क्षेत्राचं आपण सगळ्यांना येड लागलं त्यापासून मग खिल्लार ज्यावेळी तयार करायला चालू केली, पण म्हैसूरीपेक्षा जास्त खिल्लार पळू लागली. हे ज्यावेळी लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि टिकून जास्त पळायला लागले त्यावेळीपासून शक्यतो करून आपल्या इकडल्या भागातली म्हणा कराड, सातारा, पुणे त्या भागातील लोकही खिल्लारकडे वळू लागले. धन्यवाद डॉक्टर. खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला खरं तर शर्यत क्षेत्राला ही खूप गरज होती. या बरेचसे म्हणजे हे बेसिक प्रश्न होते, यांची उत्तरं आम्ही प्रत्येकाकडे जाऊन शोधायचो आणि प्रत्येकजण कदाचित चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बरेचसे फोन यायचे की आम्हाला हे कोणाला फोन करू, डॉक्टरांचा नंबर द्या, जाणकारांचा नंबर द्या. तर आज हे बरेचसे बेसिक प्रश्न तुमच्या माध्यमातून आज हे सोडवले गेले. खूप खूप धन्यवाद याबद्दल. आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव, फोन नंबर परत एकदा सांगा. माझं नाव डॉक्टर निखिल भोकरे, गाव माझं कुंभोज, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर सांगा डॉक्टर. माझा मोबाईल नंबर आहे 97 66 63 95 96 9766639596. धन्यवाद डॉक्टर. आणि मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा. आज बरेचसे शर्यत क्षेत्रामधले युवक असतील, जुने शेतकरी असतील, तर त्यांना या समस्या भेडसावत असताना कसं त्यावर काम केलं पाहिजे. डॉक्टरांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये यांचे मागचे 4 भाग आपण जर पाहिले नसतील ते पण अशाच प्रकारचे वेगवेगळे माहितीपूर्ण भाग होते. त्यांची प्लेलिस्ट तेथे आहे, व्हिडिओच्या शेवटी आहे. आणि मायक्रोचिप बसवण्यासाठी सध्या तुम्हाला येथे उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिप नाव नोंदणीचा जो फॉर्म आहे तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये अवश्य तो तुमच्या नावाची नोंदणी करा. खूप खूप धन्यवाद मंडळी. किती वेळ तर आपल्याकडे झाली पहिल्यापासून. ओके. 1 नंबरला खोंड होता, कंटिन्यू त्याची त्याची लाईन झालेली आहे. पत्नींची नावं नुसार आहे. त्यांचा मुलगा सायलेंट म्हणतात. बहिणी पाठवून बस बरं, मला जरा ती बारली नंतर त्याचं काम. धार काढण्याची पण पद्धत असतात. पूर्ण हात पद्धत, अंगठा लावून पद्धत. जुनी पद्धत आहे गावठी आपली अंगठा लावून. अंगठा लावून पद्धत ही जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणजे 10 मशीनची अंगठा लावून पद्धत काढू शकत नाही. नेहमी कधी पण पूर्ण हात पद्धतीचाच वापर करावा. ही पूर्ण हात पद्धत लावून असं अशी पद्धती अशी आहे. 2 पद्धती द्या. 2 पद्धती. तसं बारडी लावून फास्ट होत आहे, पण हिला पूर्वीपासूनच नाही बारडी नाही आहे. बारडीची सवय मी लावायचा प्रयत्न केला पण ती लावून नाही घेतली. आता हिचं दूध एवढी सगळी साथ येते, ह्याचा काय आपल्याकडे रेकॉर्ड आहे की बाबा वाढत गेलं का कमी होत गेलं, काय म्हणायचं याला कॅल्क्युलेशन? दूध जरा खिलार गायींची मानसिकता खूप महत्वाची असते. एखाद्या वेताला तिनं कमी पण आमान दिलं ओके प्रोडक्शन. आणि हिचे वैशिष्ट्य म्हणजे व्याल्यानंतर एक 40 ते 50 दिवसात म्हणजे माझं येतेच. प्रत्येक वर्षाला एप्रिल महिन्यात ही वासरू देते असते. एक माज आम्ही चुकवतो, दुसऱ्या माजाला बघतो. विशेष म्हणजे गायीच्या वैशिष्ट्य एका माझाला देखील ती फेल गेली नाही. 7 वेळेला वेगवेगळ्या आम्ही दाखवलं. 2 वेळा कपिलाचा पण ट्राय केला. ओके. पण हिचं गुण जास्त सोडतात. कपिला आम्ही जरी भरवलो तरी कपिलाचं तेवढं काही काळं पडलंच नाही. हिचंच गुण जास्त करून ठेवते. नमस्कार मंडळी,
खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत। तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे। तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले। आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला। पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे। खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे। तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता। तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता। चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे। धन्यवाद। खिलार महाराष्ट्राची शान। खिल्लार महाराष्ट्राची शान।